Good morning everyone. Today we are going to discuss the most important topic is inverting and non-inverting amplifier. For an exam point of view, inverting and non-inverting amplifier is a very important in a 6 month. आज आपण इनवर्टिंग आणि नॉन इनवर्टिंग एम्प्लिफायर पाहतोय. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा तुम्हाला 6 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाणार आहे. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, त्यासाठी व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता कालच्या लेक्चरला आपण एम्प्लिफायर वगैरे काय असते ते ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. एम्प्लिफायर इनवर्टिंग आणि नॉन इनवर्टिंग एम्प्लिफायर सुरू करण्याच्या अगोदर एम्प्लिफायर वगैरे काय असते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एम्प्लिफायरचं काम काय असतं? एम्प्लिफायरचं काम काय असतं? लो इलेक्ट्रिकल सिग्नलला हाय किंवा स्ट्रॉंग इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करणं. असं कोण करतं? एम्प्लिफायर करतं. ठीक आहे. आता एम्प्लिफायर मध्ये दोन टाइप्स असतात. एक असतं इनवर्टिंग आणि एक असतं नॉन इनवर्टिंग. सुरुवातीला आपण इनवर्टिंग एम्प्लिफायर वगैरे पाहू आपण. ठीक आहे. आता मी जर सांगितलं तुम्हाला इनवर्टिंग एम्प्लिफायर मध्ये एम्प्लिफायरचं काम काय असतं? वीक सिग्नलला स्ट्रॉंग सिग्नल मध्ये कन्वर्ट करणं. ठीक आहे. आता इनवर्टिंग एम्प्लिफायर मध्ये आपण काय पाहणार आहोत माहिती का? हा ही जी वेवफॉर्म आहे, ठीक आहे, ती कोणती वेवफॉर्म आहे? ती सायनसॉइडल वेवफॉर्म आहे. त्याचं सिग्नल कसं आहे? वीक सिग्नल आहे. ठीक आहे. सिग्नल कसं आहे? वीक सिग्नल आहे. आता मी काय केलं तर एक इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर वगैरे लागले तर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर म्हणजे काय? त्याचा निगेटिव्ह टर्मिनलला मी सप्लाय देतो. लक्षात आलं? इन्व्हर्टिंग मध्ये काय करायचं माहिती का? निगेटिव्ह टर्मिनलला सप्लाय देऊन टाकायचं. आता वीक सिग्नलला मी काय कनेक्ट केलं ते इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. आता हा इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर इन्व्हर्ट करणाऱ्या सिग्नलला इन्व्हर्ट करणं म्हणजे काय? हा 180 डिग्री फेज शिफ्ट करेल. 180 डिग्री हे बघा दिसतंय का? सुरुवातीला ही सायनसॉइडल वेवफॉर्म या फॉर्म मध्ये होती, नंतर ती कशी झाली? 180 डिग्री फेज शिफ्ट झाली. 180 डिग्री काय झालेली आहे? फेज शिफ्ट झालेली आहे. आणि सुरुवातीचा जो सिग्नल होता आपला कसा होता? वीक सिग्नल होता. मला इथे सिग्नल कसा भेटतोय? स्ट्रॉंग सिग्नल भेटतोय. स्ट्रॉंग एम्प्लिफाईड सिग्नल भेटतोय. याचा बघा जो एम्प्लिट्यूड आहे हा काय झालेला आहे? इन्क्रीज झालेला आहे. लक्षात आलं? हे असतं इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचं काम. लक्षात आलं? हा. आता हे इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर मध्ये बघा ही त्याची सर्किट डायग्राम आहे. इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर तुम्ही जर डायग्राम जर पाहिली असेल, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर विचारलेलं आहे. इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर मी काय बोलतोय? निगेटिव्ह टर्मिनलला सप्लाय देणार आहे. बघा दोन टर्मिनल आहेत. हा ऑप एम्प आहे. निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल. निगेटिव्हला काय दिलेलं आहे? इकडनं सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे. हा रेजिस्टन्स आहे R1 आणि हा बघा हा जो रेजिस्टन्स टाकलेला आहे मी, हा रेजिस्टन्स टाकलेला आहे इथून, हा जो आहे हा फीडबॅक रेजिस्टन्स आहे. याला आपण क्लोज लूप एम्प्लिफायर सुद्धा म्हणू शकतो. क्लोज लूप इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर सुद्धा आपण याला म्हणू शकतो. लक्षात आलं? ह्या पॉइंटला जे व्होल्टेज असणार तुमचं, या पॉइंटला जे व्होल्टेज असणार ते कोणतं आहे? मायनस व्होल्टेज असणार आहे. आणि हे जे असणार आहे -V आणि इकडे काय होणार आहे? +V व्होल्टेज असणार आहे. ही काय केलेली आहे? आपण ग्राउंड केलेली आहे. समजलं का तुम्हाला? इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर मध्ये आपण निगेटिव्हला सप्लाय देतो आणि पॉझिटिव्ह ग्राउंड करतो. ठीक आहे. इकडनं आपण आउटपुट घेणार आहोत. आता आउटपुट कसा घ्यायचा ते समजून घ्यायचं. आता मी या सर्किटवरती काय केलेलं आहे तर केसीएल लावलेला आहे. केसीएल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ काय असतो? द अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट, द अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट and outgoing current is equal to 0 असणार. लक्षात आलं? आता बघा इथे इनकमिंग करंट कोणतं आहे? इथून जाणारा करंट कोणता आहे? तुमचा I बरोबर. आणि आउटगोइंग करंट काय आहे तुमचं? इथून हे जे करंट फ्लो होणार आहे हे फीडबॅक करंट असणार तुमचं. लक्षात आलं? I जे असेल हे काय तुमचं इनकमिंग करंट असणार आहे बरोबर. आणि IF जे असणार आहे हे काय तुमचं आउटगोइंग करंट आहे. या पॉइंट मधून जे निघतंय ना हे काय आहे? इनकमिंग आणि हे काय आहे? आउटगोइंग करंट. I is equal to IF. नंतर मी काय करतो? इथं ओहम्स लॉ चा वापर केलेला आहे. मी काय केलेलं आहे? ओहम्स लॉ. ओहम्स लॉ सर्वांना माहिती आहे काय असतो? I is equal to voltage divided by resistance. आता करंट आहे आपल्याकडे. करंट काय आहे? I च्या फॉर्म मध्ये आणि एक IF च्या फॉर्म मध्ये. आता जे करंट असणार आहे I कसं कॅल्क्युलेट करणार? मी तर ओहम्स लॉ लावेल. I is equal to काय असतो? voltage divided by resistance. आता इथं व्होल्टेज काय आहे? V ने बरोबर. इथं व्होल्टेज काय आहे? V आणि इकडचं व्होल्टेज काय आहे? V मायनस आहे. म्हणजे काय केलं? V मायनस करेल. लक्षात आलं? डिवाइडेड बाय रेजिस्टन्स. याला मी काय केलं? ओहम्स लॉच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलेलं आहे. इज इक्वल टू तसंच जे फीडबॅक करंट आहे IF आउटगोइंगचं करंट ते कसं काढणार आहे? इथं काय आहे? करंट इथं व्होल्टेज कोणतं आहे? V मायनस आहे आणि इथं कोणतं आहे? V0 आहे. या दोघांमध्ये कोणता रेजिस्टन्स आहे? फीडबॅक रेजिस्टन्स आहे.
या पद्धतीने मी ओम्स लॉचा वापर केलेला आहे. ठीक आहे. आता बघा व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट वगैरे काय ते विषय समजून घ्या. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट मध्ये जर मी निगेटिव्हला सप्लाय दिलेला असेल, व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट मध्ये मी जर निगेटिव्हला सप्लाय दिलेला असेल तर माझा टर्मिनल हे असणार आहे कोणतं V- आणि V+ इज इक्वल टू काय होऊन जातील 0 होऊन जातील. लक्षात आलं. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट मध्ये जर मी निगेटिव्हला सप्लाय दिला तर V- इज इक्वल टू V+ हे काय होऊन जातील 0 होऊन जातील. लक्षात आलं. आता V- आणि V+ आपण काय करतोय इथं 0 करून टाकतोय. ठीक आहे. आता V- ची व्हॅल्यू काय येते इथं 0, इथं 0 म्हणजे इथं काय उरलं Vin हा काय झाला 0 झाला तुमचा, हा काय झाला 0 झाला तुमचा. म्हणजे काय झालं Vin R1 इज इक्वल टू हा 0 झाला तर मग ती व्हॅल्यू काय तुमची -V0 Rf. मला कॅल्क्युलेट काय करायचंय, आउटपुट कॅल्क्युलेट करायचंय. V0 मी साइडला हा काय झाला मायनस इकडं प्लस होऊन गेला बरोबर. आणि हा काय म्हणजे हा Rf वरती चालला जाईल Rf/R1 आणि हा Vin काय म्हणजे तुमचा मल्टिप्लायर. हा काय तुमचा इन्व्हर्टिंग एम्प्लीफायरचा आउटपुट किंवा इन्व्हर्टिंग एम्प्लीफायरचा याला गेन सुद्धा म्हणू शकतो. समजलंय. ठीक आहे. आता आपण नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर मध्ये आपण पाहू. आता नॉन इन्व्हर्टिंग जसं आपलं इन्व्हर्टिंग होतं त्याच पद्धतीने आपलं नॉन इन्व्हर्टिंग आहे. समजून घ्या व्यवस्थित. नॉन इन्व्हर्टिंग मध्ये आपण काय करतो, जो आपला वीक सिग्नल होता पहिले सुरुवात समजून घ्या. आपण जसं इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर मध्ये निगेटिव्हला आपण सप्लाय देत होतो, आपण काय करू आता पॉझिटिव्हला सप्लाय देणार आहोत. आपण काय करणार आहोत पॉझिटिव्हला सप्लाय देणार आहोत. आता हे बघा ही काय आहे तुमचा वीक सिग्नल आहे, हा काय तुमचा सायनसॉइडल वेव्हची आहे, ही काय आहे वीक सिग्नल आहे. आता इथे मी काय करेल नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लीफायरचा यूज करेल. म्हणजे काय सप्लाय व्होल्टेजला काय करेल मी जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ऑप एम्पचं त्याला काय करेल मी सप्लाय व्होल्टेज देऊन टाकेल. सप्लाय व्होल्टेज दिल्यानंतर काय होईल ही जी वीक सिग्नल होती तिकडे जाऊन काय होते स्ट्रॉंग एम्प्लिफाईड सिग्नल होते. लक्षात आलं का. एम्प्लिफायरचं काम काय असतं वीक सिग्नलला स्ट्रॉंग सिग्नल मध्ये कन्वर्ट करतं. पण आता बघा ऑप एम्प कोणता यूज केलेला आहे मी हा नॉन इन्व्हर्टिंग आहे. नॉन इन्व्हर्टिंग ऑप एम्प मध्ये काही चेंज होत नाही. जशी तुमची ओरिजिनल फॉर्म मध्ये असणार आहे त्याच फॉर्म मध्ये तुम्हाला इकडची वेव्हफॉर्म सुद्धा भेटणार आहे. ठीक आहे. इथं 180 डिग्री फेज शिफ्ट वगैरे होणार नाहीये. समजलं का तुम्हाला. ठीक आहे. इथेची आता ही सर्किट डायग्राम आहे नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लीफायरची. जसं आपण सांगितलं इथं ऑप एम्पला दोन टर्मिनल असतात निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. आपल्याला नॉन इन्व्हर्टिंग बनवायचं असेल तर आपण काय करू त्याचं जो पॉझिटिव्ह टर्मिनल त्याला आपण सप्लाय करू. ठीक आहे. त्याला आपण इकडनं सप्लाय करणार आहोत. हा काय तुमचा फीडबॅक रेझिस्टन्स हा तुमचा R1 जो असणार आहे. हे जे निगेटिव्ह टर्मिनल आपण काय केलं याला ग्राउंड केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा इथं समजण्यासाठी एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हा जो Rf आणि जो R1 आहे हे बघा हा जो Rf आणि हा जो R1 आहे Rf -V आणि R1 त्याला मी ह्या फॉर्म मध्ये लिहून घेतलेलं आहे. मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे इथलं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे मला. ठीक आहे. -V चं व्होल्टेज मला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं कॅल्क्युलेट होईल मी काय केलेलं इथं व्होल्टेज डिव्हिजन रूलचा इथं वापर केलेला आहे. व्होल्टेज डिव्हिजन रूलचा वापर केलेला आहे. व्होल्टेज डिव्हिजन मध्ये बघा काय असतं तुम्हाला माहिती आहे. आता मला कॅल्क्युलेट कोण व्होल्टेज करायचं आहे V- करायचं आहे. ठीक आहे. कोणाच्या अक्रॉस मध्ये येते R1 च्या अक्रॉस मध्ये. ठीक आहे. म्हणजे मी काय करेल V- इज इक्वल टू व्होल्टेज डिव्हिजन काय म्हणतो ज्याच्या अक्रॉसचं काढायचं त्याला घ्यायचं डिवाइडेड बाय भागीला दोघांची टोटल करून टाकायचं इनटू टोटल व्होल्टेज किती आहे V0. लक्षात आलं. व्होल्टेज डिव्हिजनचा वापर केला V- इज इक्वल टू ज्याच्या अक्रॉसचा काढायचा तो भागीला सर्वांची बेरीज तुनीला सप्लाय व्होल्टेज. लक्षात आलं टोटल व्होल्टेज. आता इथं व्हॅल्यू झाली आपली. नंतर मी काय केलं इथं परत व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टचा वापर केलेला आहे. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट मध्ये बघा आता इथं काय होणार आहे मी सप्लाय व्होल्टेज कोणाला दिलेला आहे पॉझिटिव्हला. जेव्हा मी सप्लाय व्होल्टेज पॉझिटिव्हला देईल ठीक आहे तेव्हा काय होईल माहिती का V+ इज इक्वल टू काय होऊन जाईल V- होऊन जाईल. म्हणजे बघा इथं मी ऑलरेडी V- ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे ती काय होऊन जाईल V+. म्हणून इथं काय लिहिलं मी ती मायनस ची व्हॅल्यू फक्त इथं प्लस करून घेतलेली आहे. ठीक आहे. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट नुसार काय होतंय V+ इज इक्वल टू V- आहे. तसं मी या फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. समजलंय. आता बघा मला कॅल्क्युलेट काय करायचंय इथलं आउटपुट कॅल्क्युलेट करायचंय. म्हणून काय V0 इज इक्वल टू काय ना तुमचा Rf डिवाइडेड बाय R1 प्लस Rf इनटू हा काय इकडे जाईल हा मल्टिप्लाय इकडे चालू जाईल. ठीक आहे. समजलं. आता V+ काय आपला हा ऑलरेडी Vin आहे सप्लाय व्होल्टेज होतं ना आपण हा काय ऑलरेडी Vin आहे. म्हणजे काय तुमचं आता बघा
R1 डिवाइडेड बाय R1 प्लस RF इनटू V. V प्लस काय हा V म्हणजे हा काय सप्लाय व्होल्टेज. लक्षात आलं. आता बघा इथं लास्ट स्टेप बघा V0 इज इक्वल टू हा काय झाला R1 डिवाइडेड बाय R1 काय झाला 1 R1 डिवाइडेड बाय RF इनटू काय सप्लाय व्होल्टेज V. हा काय तुमचा फायनल आउटपुट आहे कोणाचा नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लीफायरचा. ठीक आहे समजलंय. ठीक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. तुम्हाला जर अजून कोणत्या टॉपिक वरती जर व्हिडिओ बनवायचे असतील तर मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. थँक्यू.